तर आज आपण सुधा मूर्ती यांचं ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज हे पुस्तक वाचणार आहेत. ते नॅशनल बेस्ट सेलर बुकमध्ये आहे. आणि पहिले मी तुम्हाला याची एक कन्सेप्ट सांगते, ठीक आहे. तर याची कन्सेप्ट अशी आहे की उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असती आणि 4 नातवंड असतात. तर ते त्यांच्या आजीकडे आलेले असतात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी. ओके. आणि मग काय होतं, त्याच्यामध्ये त्या नातवंडांचे नावं असे असतात की रघु, कृष्णा, मीनू आणि रघु आणि आनंद असे त्यांचे नावं असतात. ते ना सुट्टीला आल्यानंतर खूप आनंद झालेला असतो. आजीला भेटायचं, आजी आबांना भेटायचं, आजोबा त्यांना स्टेशनवर घ्यायला येतात आणि मग ते सगळे छान म्हणजे आजीकडे जातात. आजी त्यांच्या आवडीचं खायला करते वगैरे वगैरे. पण त्यापेक्षाही सगळ्यात जास्त त्यांच्या आवडीचा कार्यक्रम असतो सुट्टीमध्ये, आणि तो म्हणजे असतो की आजी त्यांना रोज रात्री झोपताना एक स्टोरी सांगत असते. तो त्यांच्या सगळ्यात आवडीचा कार्यक्रम असतो. मग ते आजीला विचारतात की तुला एवढ्या सगळ्या स्टोरी कसं काय माहिती? मग आजी म्हणते मी काही वाचल्यात आणि मी काही म्हणजे मला माझ्या आजीने सांगितल्यात. काही स्टोरीज अशा आहेत की ज्या मी म्हणजे तुमच्या आजोबांनी सांगितल्या मला, अशा मला खूप स्टोरीज माहिती आहेत. मग ते सगळे ओके म्हणतात. मग आजी त्यांना एक गोष्ट सांगत असते. तर त्या गोष्टीचं नाव आहे डॉक्टर. त्या गोष्टीचं नाव काय आहे? डॉक्टर. तर या गोष्टीमध्ये काय होतं ते आता मी तुम्हाला सांगते. ओके. तर या गोष्टीमध्ये काय असतं की आजी आधी सगळ्यांना काय विचारते की तुम्हाला मोठं झाल्यावर कोण व्हायचं? तर एक जण आजीला सांगतो की मला मोठं झाल्यावर सायंटिस्ट व्हायचं. तर दुसरा म्हणतो की मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं. एक जण म्हणतो की मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं. आणि एक जण म्हणतो की मला फॅशन डिझायनर व्हायचं. तर आता ह्याला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. तर आता आजीनी गोष्ट सांगायला सुरुवात केली बरं का. आता सगळ्यांनी लक्ष द्या. एकदा खूप उन्हाळ्याचे दिवस असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक असं खूप थकलेला माणूस असतो ना, तर तो चालत एका रोडच्या साईडला जे असं ग्रॉसरी, किरकोळ किराणाचं वगैरे दुकान असतं ना, तिथं जाऊन थांबतो. त्या घराचं छत असतं ना, ते पत्र्याचं असतं आणि त्याच्या भिंती या मातीच्या असतात आणि खूप उकाडा असतो. आणि त्या दुकानाच्या समोर आहे ना, असे 2 बेंच टाकलेले असतात. काय टाकलेले असतात? बेंच टाकलेले असतात. तिथं खूप लोक येऊन बसत असतात गप्पा मारायला वगैरे संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर. आणि मग तिथं कडक उन्हाळ्याच्या दिवसात एक माणूस तिथे येतो. त्या दुकानाच्या बेंचवर येऊन बसतो आणि थोडा वेळ दम खाल्ल्यानंतर तो त्या दुकानदाराला काय म्हणतो की मला थोडं पाणी देशील का? मग तिथं पाण्याची खूप अडचण असते. काय असते? पाण्याची अडचण असते. त्या गावातले लोक सकाळी उठून एकदाच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी भरून आणत असतात आणि ते सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना मिळत असतं. आणि जेवढं पाणी मिळालंय त्याच्यावर त्यांना अख्खा दिवस काढायचा असतो. आता या तहानलेल्या माणसाला पाणी दिलं तर काय होईल? त्याला दिवसभर पाणी पुरेल का? नाही. पण तरी पण तो काय विचार करतो की त्या गरीब माणसाला जर का आपण पाणी दिलं, तर त्या बिचाऱ्या गरीब माणसाला पाणी दिलं तर आपल्याला पुण्य लाभेल. म्हणजे आपले चांगल्या गोष्टींमध्ये आपल्या वाढ होईल, आपल्याला पुण्य लाभेल. म्हणून तो त्याला पाणी देतो. आणि मग काय होतं, ते गाव असतं वाळवंटाच्या जवळ. मग तो माणसाला थोडं पाणी देतो. तो माणूस ते थोडं पाणी पितो आणि अजून त्याचा मोठा जो पाण्याचा तांब्या माठ जो त्याने घेतलेला असतो की नाही, तो सगळाच माठ तो माणूस पिऊन टाकतो. आणि मग त्याला म्हणजे वाटतं की अरे बापरे, आता माझा दिवस कसा जाणार, असा तो विचार करत असतो. मी आता काय पिऊ? पण तरी म्हणतो जाऊ दे, आपण त्या तहानलेल्या माणसाला पाणी दिलं त्याच्यामुळे आपण पुण्य तरी कमवलं, असं म्हणतो बरं का तो. आणि मग काय होतं, मग संध्याकाळी त्याला तहान लागते. त्या दुकानदाराचं नाव असते रवी. मग रवीला संध्याकाळी तहान लागती. मग मग तहान लागल्यावर तो काय करतो की बघू म्हणतो थोडंसं तरी पाणी माठात आहे का, असं म्हणून पिऊन बघतो. तर असतं पाणी माठामध्ये. माठ तर पूर्ण भरलेला असतो. आणि मग काय होतं, तो म्हणतो जाऊ दे, त्या माणसाने थोडंच पिलं असेल म्हणतो, म्हणून माठ भरलेला आहे, असं म्हणून तो पाणी पितो. आणि मग काय होतं, तिथं अजून एक मुलगा येतो. त्याचं नाव असतं करीम. आणि त्याचा ना पायाला दुखत असतं त्याला, कारण त्याचा खूप पूर्वी ॲक्सिडेंट झालेला असतो.
त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या पायाला लागलेला असतं आणि त्याचा पाय दुखत असतो. मग तो करीम काय म्हणतो त्याला, करीम तिथं बसतो, चालत 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 खूप लांबनं आलेला असतो करीम. आणि मग करीम त्याच्या दुकानाच्या समोर जे बेंच असतात की नाही, असे बेंच ठेवलेले असतात दुकानाच्या समोर, असे बेंच ठेवलेले असतात दुकानाच्या समोर. मग करीम त्या बेंचवर येऊन बसतो आणि त्याची सामान, त्याला काय काय पाहिजे ना त्याची त्यांनी लिस्ट बनवलेली असती. मग लिस्ट बनवतो तो, आणि मग लिस्ट बनवून झाल्यावर त्याला खूप तहान लागते. मग तो त्याला काय म्हणतो, त्या मुलाला काय म्हणजे रवीला काय म्हणतो तो, मला थोडं हे सामान दे आणि मला थोडं पाणी दे रे, मला खूप तहान लागली, थोडंच दे म्हणतो, मला माहिती खूप गावात पाण्याचं शॉर्टेज आहे, कुणालाच पाणी मिळत नाही, मला थोडंसं तरी पाणी दे, मला खूप तहान लागली म्हणतो. मग तसं म्हणल्यावर रवी काय म्हणतो, अरे एक जण आत्ता आला होता, त्यांनी बरंचसं पाणी पिलं, मलाच थोडं कसं बसं होतं, बघ तू घे त्याच्यात असलं तर, पण नाहीच आहे त्याच्यात, बघ म्हणतो, त्या माठात आहे का पाणी, नाहीये, पण तरी असलं तर घे म्हणतो तू थोडं. मग तो करीम बघतो आणि काय म्हणतो, अरे नाहीये काय म्हणतो, अख्खा माठ भरलेला आहे की म्हणतो, बघ. आणि मग तो म्हणतो आहे, बरं पी म्हणतो. त्याचं काही एवढं लक्ष नसतं, तो त्याचं सामान बांधत असतो ना, त्याच्या लिस्टप्रमाणे सामान भरत असतो, तो दुकानदार असतो ना रवी. मग त्याचा करीमच्या लिस्टप्रमाणे तो सामान भरत असतो, मग त्याचं काही लक्ष नसतं. मग तो करीम पाणी पितो आणि जातो. आणि मग गेल्यावर काय होतं, त्या करीमची एक बहीण असती, तर तिला की नाही काय होत असतं, तिला एकदम खूप ताप येतो, फणफणून ताप येतो तिला, करीमच्या बहिणीला. मग करीमच्या बहिणीला ताप आल्यावर तो काय करतो, करीम तिला घेऊन रवीच्या दुकानात येतो. मग रवी म्हणतो, अरे हिला जर का ताप आलाय तर तू हिला कुठे न्यायला पाहिजे सांग बरं, दवाखान्यात न्यायला पाहिजे, तू इथं का घेऊन आलास तिला. मग तो म्हणतो, अरे तुझ्या माठातलं पाणी साधं नाही आहे, जादूचं आहे, तुझ्या माठातलं पाणी पिलं तेव्हापासून माझा पाय दुखायचा बंद झाला. त्याचा पाय ॲक्सिडेंटमुळे दुखत असतो की नाही, खूप वर्ष दुखत असतो, तो कमीच होत नसतो कशाने, पण त्याच्या माठातलं पाणी पिल्यावर त्याचा पाय दुखायचा कमी होतो. मग तो म्हणतो, प्लीज प्लीज थोडं पाणी माझ्या बहिणीला पण दे, तिला पण बरं वाटेल थोडंसं. मग तो म्हणतो, असं म्हणतोय मला, पण तसं कसं होईल बरं, पण तो म्हणतो, दे ना प्लीज दे ना. मग तो तिला पाणी देतो आणि तिला बरं वाटायला लागतं, एकदम फिट होती ती आणि जाती घरी निघून. मग असं करत 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 गावातल्या सगळ्या लोकांना कळतं की रवी जो दुकानदार आहे ना, ग्रॉसरी शॉपवाला, म्हणजे किराणा दुकानदार जो आहे की नाही, त्याच्याकडे एक माठ आहे आणि तो माठ जादूचा आहे. त्या माठातलं पाणी पिलं की कुणीही आजारी लोक बरे होतात लगेच. असं मग लोक त्याच्याकडे यायला लागतात, आम्हाला थोडंसं पाणी दे, आम्हाला बरं वाटत नाही आहे, आम्हाला थोडं पाणी दे. कुणी म्हणतं की अरे माझ्या ह्यांना नातेवाईकांना बरं वाटत नाही, ते खूप आजारी, ते बेडवर झोपून आहेत, आणि तू थोडं पाणी दे, मी त्यांना नेऊन देतो, त्यांना तेवढंच बरं वाटेल. आणि लोकांना बरं पण वाटत असतं, सगळे थोडं 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 पाणी त्याच्याकडनं नेत असतात, पित असतात, आणि लोकांना बरं पण वाटत असतं. आणि त्याच्याकडचा तो माठ कधी रिकामा होत असतो का, नाही, त्याच्यात ऑटोमॅटिकच पाणी भरत असतं आणि लोक पित असतात आणि त्यांना बरं वाटत असतं. मग त्याला वाटतं की कशामुळं असं झालं असेल बरं, कशामुळं झालं असेल सांगा बरं, कशामुळं झालं, त्यांनी कुणाला पाणी दिल्यापासून असं झालेलं असतंय, कुणाला पाणी देतो तो तेव्हापासून असं झालेलं असतं, कुणाला, त्यांना, हां त्यांना देत असतो, पण बरं कशामुळं, म्हणजे ते पाणी जादूचं कुणामुळे झालं, तो एक सगळ्यात पहिले म्हातारा माणूस आलेला असतो, त्याला खूप तहान लागलेली असती, तो अख्खा माठ पाणी पितो, त्या माणसाने नक्कीच काहीतरी जादू केली की नाही, म्हणून तो माठातलं पाणी जादूचं झालं. कारण त्यांनी पाणी पिलं सगळं तरी संपलं का ते, नाही, उलट ते पाणी, त्या माठातलं पाणी जादूचंच व्हायला लागलं. म्हणजे तो माणूस नक्कीच कुणीतरी मॅजिशियन असणार की नाही, त्यांनी पाणी पिल्यापासून माठातलं पाणी संपेना पण आणि जादूचं पाणी झालं, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना बरं पण वाटायला लागलं. मग त्याला कळत नसतं की असं कसं काय झालं, हे रवीच्या लक्षात येत नसतं. पण तो म्हणतो, चल म्हणजे राहू दे म्हणतो, लोकांना बरं वाटतंय ना आपल्यामुळं, मग ठीक आहे, काय फरक पडतो असं म्हणतो. आणि मग काय होतं माहिती का, त्याच्या दुकानासमोर अशी लोकांची लाईन लागायला लागते मोठीच्या मोठी, आम्हाला थोडं पाणी दे, आम्हाला थोडं पाणी दे असं म्हणून. आणि मग काही लोक त्याला त्या पाण्याच्या बदल्यात कुणी थोडे पैसे देत असतं, ज्याच्याकडे थोडे पैसे आहेत ते थोडे पैसे देत असतं, कुणी खूप पैसे देत असतं, कुणी धान्य देत असतं, कुणी काहीतरी स्वतःच्या घरातली वस्तू गिफ्ट म्हणून त्याला देत असतं. पाणी नेतात, आणि काही लोक काहीच देत नसतात. पण तो एवढा विचार करत असतो का, नाही, तो स्वार्थी असतो का, नाही, तो काही विचार करत नसतो. दिलं लोकांनी तरी ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे, तो म्हणतो मला काही हे पाणी घ्यायला पैसे लागत आहेत का, आपल्याला काही पाणी द्यायला पैसे लागत असतात का त्याला, नाही, म्हणून तो काय करतो,
ते पाणी लोकांना तसंच देऊन टाकत असतो. तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या, नाही दिलं तरी नाही द्या, असं तो म्हणत असतो. काही घेतही नसतो, जे देतील ते घेत असतो फक्त. मग एकदा काय होतं माहिती का, एक खूप श्रीमंत माणसाचा नोकर येतो त्याच्याकडं आणि मग अशी खूप मोठी लाईन असती त्याच्या दुकानासमोर पाणी प्यायला आलेल्या लोकांची. मग तो तिथनंच म्हणतो, अरे रघु अरे रवी, तुझा माठ घेऊन चल आमच्याकडं, आमच्या मालक आजारी पडलेत आणि जर का तू त्या माठातलं पाणी त्यांना दिलं, त्यांना बरं वाटेल आणि तुला खूप पैसे मिळतील, असं म्हणतो तो त्याला. मग तो म्हणतो की जाऊ दे, इथं बसून तरी आपण दिवस वायाच घालवतो, म्हणजे काय, कोण देतं कोण नाही, त्यापेक्षा त्याच्या घरी जाऊन दिलं तर तेवढेच आपल्याला पैसे मिळतील की नाही, भरपूर पैसे मिळतील, आपला महिनाभराचं निघल म्हणजे खर्च सगळा. असं म्हणून तो जातो त्याच्यासोबत, त्यांच्या घरी जातो, त्यांच्या मालकाला पाणी देतो आणि मग बरं वाटतं त्यांच्या मालकाला आणि मग खूप सारे पैसे घेऊन येतो. मग तो असंच करत असतो, कोण जास्त पैसे देतंय त्याच्याकडे जात असतो आणि त्यांना पाणी देत असतो आणि मग बाकीचे सगळे लोक गरीब बिचारे त्याची वाट बघत असतात, ज्यांच्याकडे फारसे पैसे नसतात की नाही, तर त्या औषधाचं पाणी पिण्यासाठी त्याची वाट बघत असतात. आणि तो मात्र जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे जात असतो, त्यांना पाणी देत असतो. आणि तोच रवी आहे आणि हाच तो माणूस आहे ज्यांनी पहिल्यांदा माठातलं पाणी पिलं आणि तेव्हापासून त्या माठातलं पाणी जादूचं झालं. आणि हे त्याचं दुकान आहे आणि हे त्याच्यासमोर बेंच ठेवलेत. आणि मग काय होतं, तो असंच एक दोन श्रीमंत लोकांना बघत असतो, त्यांना पाणी देत असतो आणि मग त्याला वाटत असतं की चला जाऊ दे, आता काय, आता नाही आहे, आता इथून पुढे तर लोकांना कळतं ना की तो सोन्याचा हे माठ जादूचा झाला आहे ते. आणि मग काय होतं, एकदा त्याला ना राजाचा नोकर, त्यांच्या राज्याचा जो राजा असतोय की नाही, तर राजाचा शिपाई त्याला बोलवायला येतो. तो त्याला काय म्हणतो, अरे रवी चल, राणी आहे की नाही, तिला डासाने चावलंय आणि त्याचं तिला जखम झाली आहे, तर तू तिला पाणी दे, मग तिला बरं वाटेल. आणि मागच्या वेळेस पण एकदा राणीला असंच डास चावलेला असतो, तर तो पाणी द्यायला गेलेला असतो आणि तू तिला पाणी दे. राजा त्याच्या चावतोच ना डास, त्याला काय असते. मग तू जर का तिला पाणी दिलं, तिला बरं वाटेल, तर राजा तुला भरपूर पैसे देईल, भरपूर सोनं देईल, असं त्याला तो म्हणतो. मग तसं म्हणल्यावर तुला भरपूर पैसे देतो, भरपूर सोनं देतो असं म्हणल्यावर काय होतं, तो तर तेवढ्यात काय होतं, एक म्हातारा माणूस त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो, मला थोडं पाणी दे रे, मला खूप तहान लागली आहे. मग हा काय विचार करतो रवी, की त्याला वाटतं अरे हा तोच माणूस आहे का ज्याने आपल्या माठातलं पाणी जादूचं केलेलं होतं ते. तर त्याला नक्की आठवतच नसते की हा तोच माणूस आहे का. पण तेवढ्यात राजाचं बोलवणं येतं. मग तो म्हणतो, जाऊ दे, ह्याला काय दिलं काय नाही दिलं काय फरक पडतो, राजाला दिलं तर मला काय मिळेल, भरपूर सोनं मिळेल की नाही, मिळणार की नाही भरपूर सोनं. मग तो काय विचार करतो, जाऊ दे, मी राजालाच पाणी द्यायला जातो, म्हणजे राजाकडेच जातो राणीला पाणी द्यायला. आणि मग तो काय करतो, पाणी त्याचा माठ घेतो आणि राजवाड्यात जातो. आणि राजवाड्यात गेल्यानंतर काय होतं माहिती का, तो तिला पाणी देतो राणीला, तर तिला बरंच वाटत नाही. तर म्हणतो, हे काय साधंच पाणी दिलं, हे जादूचं पाणी ते काहीच नाही आहे, असं कसं काय झालं. आणि मग राजा म्हणतो, अरे तू काय आम्हाला फसवलं का, चीटर आहेस तू, म्हणतो राजा त्याला. म्हणतो की काय लोकांना फसवत होतास काय तू इतके दिवस, राज्यातल्या लोकांना साधंच पाणी. मग तेच त्याला कळत नाही, असं कसं काय झालं, तू काय आमच्या राज्यातल्या लोकांना फसवत होतास काय इतके दिवस. अजिबात आता गरीब लोकांना तसलं पाणी द्यायचं नाही, बघ तू काय उगी साधं पाणी देतो, फसवतो लोकांना, बरं वाटतंय म्हणतो, बघ राणीला कुठं बरं वाटलं म्हणतो. मग आणि आता अजिबात असं बॅनिश करतो म्हणतो, बॅन करतो म्हणतो तुझं पाणी गावात असलं देणं तू. आणि मग तो हे करतो, त्याला वाईट वाटतं खूप आणि मग तो येतो. मग तो चालत परत गावाकडे येतो बरं का, राजवाड्यातनं. आणि मग तो त्याच्या दुकानात जातो, तर तिथं कुणीच नसतं. म्हणजे जो माणूस त्याचा तो ओल्ड मॅन आलेला असतो की नाही त्याला पाणी मागायला, तर तो तिथं नसतोच आहे. मग तो इकडं तिकडं बघतो, शोधतो, काका काका असे हाक मारतो आणि मग त्याला वाटतं की अरे बहुतेक तोच माणूस होता ज्यांनी त्याचा माठ जादूचा केला होता. पण ह्यानी त्याला दिलं का पाणी, परत आलं त्याला दिलं का पाणी, नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्यातली जादू काढून घेतली असेल बहुतेक की नाही. मग तो त्याला वाईट वाटतं, तो म्हणतो आय एम सॉरी म्हणतो, म्हणजे त्यांनी त्याला पाणी न देता निघून गेला की नाही. थोडं पाणी त्याला दिलं असतं बिचाऱ्या गरीब म्हाताऱ्या माणसाला, तर काही बिघडलं असतं का, नाही. मग तो त्याला पाणी न देताच तो निघून जातो आणि मग त्या माठातली जादूच निघून जाते. मग तो म्हणतो की, मग त्याला वाईट वाटतं, मग तो म्हणतो सॉरी प्लीज या, मी तुम्हाला पाणी देतो. पण काहीच रिप्लाय येत नाही, कुणीच येत नाही तिथं.
मग त्याला काय वाटतं की तोच माणूस आहे जो आपल्याला 1 वर्षापूर्वी भेटलेला होता. मग त्याला आठवतं की त्याच्यामुळे लोकांना बरं वाटलं होतं आणि त्याच्यामुळं लोकांचे आशीर्वाद त्याला मिळत होते की नाही. त्याच्यामुळं लोकांना बरं वाटायचं. त्याच्यामुळं लोकांचे आशीर्वाद त्याला मिळायचे. लोकं त्याला त्याच्या बदल्यात काही पैसे द्यायचे, काही धान्य द्यायचे, कोण शेतातली आपल्या भाजी द्यायचं, कोण फुलं द्यायचं. पण तो जेव्हापासून सेल्फिश झाला, तो सेल्फिश झाला की नाही, म्हणजे जास्त पैशांसाठी तो जास्त पैशांच्या लोकांकडे जायला लागला. मग तो सेल्फिश झाल्यापासून त्यांनी काय केलं, त्याच्यात जे गिफ्ट त्याला मिळालं होतं ना म्हाताऱ्या माणसाकडनं, जे माठातलं जादूच्या पाण्याचं गिफ्ट जे मिळालं होतं की नाही, तर ते काय झालं, त्या गिफ्टचा त्यांनी मिसयूज केला. काय केला, चुकीच्या पद्धतीने वापर केला की नाही पैसे कमवायला. नाही, त्याला कशामुळे ते गिफ्ट मिळालेलं होतं, त्याच्याकडं थोडंच पाणी होतं माठात, तरी पण त्यांनी गरीब माणसाला ते पाणी दिलं. त्याच्यामुळं खुश होऊन त्या माणसाने त्याला ते गिफ्ट दिलेलं होतं. आणि त्यांनी काय केलं, ते गिफ्ट फक्त लोकांना बरं करण्यासाठी वापरलं का, नाही, स्वतःला पैसे कमवायसाठी, ते स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायला लागला त्यांनी तो गिफ्ट. हां, मग ते तो माणूस निघून गेला. त्याला वाटलं की हा किती स्वार्थी झाला आहे, हा पूर्वी खूप चांगला होता, म्हणजे काही स्वार्थ मनात न ठेवता त्यांनी मला पाणी दिलं. आता तो किती स्वार्थी झाला आहे. आता त्याच्याकडे नको मॅजिक, आता तो चुकीच्या पद्धतीने वापर करेल मॅजिकचा. तो इतके दिवस लोकांची सेवा करण्यासाठी ते पाणी वापरत होता आणि आता तो स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतोय, पैसे कमवायसाठी फक्त वापरतोय, गरीब लोकांना सेवा देत नाहीये, श्रीमंतांकडे फक्त जातोय पैशांसाठी पाणी द्यायला. मग आपण आता त्याच्याकडं एवढं महत्त्वाचं मॅजिकवालं पाणी ठेवायचं का त्याच्याकडं, नाही, असं तो माणूस विचार करतो. जाऊ दे, नाही आहे ना पाणी तर जाऊ दे. आता मी काय करतो, इतके दिवस जे लोकांकडनं पैसे ते मिळालेत की नाही पाण्याच्या बदल्यात, तर पाणी का संपतं, जादूचं पाणी का संपतं, म्हणजे त्या पाण्यातली जादू का संपती माहिती का. तो आधी काय करत असतो, जे लोक मागायला येतात त्यांना देत असतो, त्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडनं काही पैसे मागत असतो का, नाही, काही सुद्धा पैसे मागत नसतो. ते लोक जे देतील ते स्वखुशीने, म्हणजे स्वतःच्या आनंदाने लोक त्याला जे देतील ते ठेवून घेत असतो, पण स्वतःहून काही मागत नसतो. पण नंतर काय होतं, त्याला पैशांचा मोह येतो. काय होतो, पैशांचा मोह होतो त्याला. मग तो जास्त पैसे कोण देतंय त्याच्याकडे मी जाणार, जास्त पैसे कोण देतंय त्याच्याच मी आधी पाणी देणार, असं करायला लागतो. आणि त्याच्यामुळं तो जे गरीब लोक त्याला पाणी मागायला आलेत त्यांचा विचार करतो का, नाही. सगळ्यांना ती मॅजिक मिळालेली असती का, नाही, फक्त त्यालाच मिळालेली असती. कशामुळे मिळालेली असती, तर तो आधी मनाने खूप चांगला असतो. तो काय करतो, पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं असतंय, एका गरीब बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा पाणी दिलेलं असतंय. त्याच्या गावात पाण्याचं एवढं शॉर्टेज असताना, लोकांना प्यायला पाणी मिळत नसतं सफिशियंट, तरी सुद्धा तो त्या गरीब माणसाला पाणी देतो. पण त्याच्या बदल्यात तो गरीब माणूस त्याला ती जादू देतो. पण जेव्हा त्या गरीब माणसाला कळतं, जो म्हातारा माणूस पहिल्यांदा पाणी पिऊन गेलेला असतो त्याला जेव्हा कळतं की आता जे गरीब लोक, जे थकलेले लोक त्याच्याकडे येत आहेत, पाणी मागतायत, त्यांना तो देतच नाहीये, तो तर श्रीमंतांच्याच मागं पळतोय पैशांसाठी पाणी घेऊन, तर हे चुकीचं आहे की नाही. म्हणून तो आधी मागायला आलेला असतो ना, तो म्हातारा माणूस, गरीब बिचारा म्हातारा माणूस, ज्यांनी त्याला ती जादू दिलेली असती, तो पाणी मागायला आलेला असतो मॅजिशियन तो त्याच्याकडे. तर तो देतो का त्याला पाणी, नाही. तो काय म्हणतो, जाऊ दे, मी राजाकडेच जातो, तिकडे मला जास्त पैसे मिळतील म्हणतो. आणि असं म्हणून तो राजाकडेच जातो. आणि मग राजाकडे गेल्यावर तर त्याच्या पाण्यातलं मॅजिकच संपलेलं असतं. कारण की त्यांनी गरीब माणसाला मदत करायची सोडून पैशांसाठी श्रीमंत माणसांकडे, फक्त राजाकडे वगैरे गेला, म्हणून त्याच्या भांड्यातलं मॅजिक संपून गेलं. नुसतंच पाणी राहिलं, त्याच्यात मॅजिकच नव्हतं. मग तो म्हणतो की, मग तो काय विचार त्याला वाईट वाटतं आधी की मग तो काय विचार करतो, जाऊ दे, आता तो भांड्यात पाणी भरायला लागतो रोज, लोक जिथनं भरत असतात तिथनं, आणि त्या मॅजिशियनची वाट बघत बसतो की कधीतरी तो मॅजिशियन येईल, मी त्याला पाणी देईन आणि मग तो माझ्या ह्याच्यात मॅजिक घालेल. आणि तरी पण तो काय ठरवतो माहिती का, आता लोकांनी जे मला पैसे दिलेत, पूर्वी राजांनी जे मला पैसे दिलेत, जे श्रीमंत लोकांनी मला पैसे दिलेत, ते पैसे आहेत की नाही माझ्याकडं, आता त्या पैशात मी एक खरा
चांगला डॉक्टर गावात आणीन. म्हणजे असं मॅजिशियनवर डिपेंड राहायला लागेल का त्यांच्या गावातल्या लोकांना? नाही, त्यांना मॅजिशियनवर डिपेंड राहायला लागणार नाही. तो डॉक्टर स्वतःच्या अभ्यासाच्या आणि औषधांच्या बेसिसवर लोकांना ठीक करेल. मग कुठल्या मॅजिशियनच्या मॅजिकची गरज आहे का आपल्याला त्या गावातल्या लोकांना? नाही. असं म्हणून तो ते पैसे डॉक्टराला त्या पैशात एखादा डॉक्टर आपल्या गावात आणायचं ठरवतो. आवडली गोष्ट? कळाली? काही डाऊट आहे? कळाली? हां. तो राजाकडे का निघून जातो? तो एकच डाऊट आहे. ओके. तो राजाकडे का निघून जातो? कारण राजाकडनं त्याला जास्त पैसे मिळतील असं त्याला वाटतं. तो गरीब जातो पण त्याच्यातनं मॅजिकच निघून जातं. मग राजा त्याला रागवतो की असलं कसलं साधं पाणी तर घेऊन आलं तू, म्हणतो. हाकलून देतो त्याला तिथनं. बंद कर म्हणतो असलं पाणी वाटायचं तुझं गावात. खोटं खोटं जादूचं म्हणून सांगतो म्हणून. खोटं बोलतो. कोण खोटं बोलतो? तो म्हातारा माणूसच. म्हातारा माणूस नाही, रवी का? हो. खोटं बोलत नाही. त्याच्या ह्याच्यातलं जादू निघून गेलेलं असतं ते त्याला कळलेलंच नसतं. आणि कशामुळे जादू निघून गेलेलं असतं? कारण तिथे कोणीच नव्हतं. तो स्वार्थी सारखं वागला. तिथं आलेल्या म्हाताऱ्या माणसाला त्यांनी दिलं का? नाही दिलं पाणी. आणि पैशांसाठी परत आला नाही का? तो आलाच नाही माणूस परत. म्हातारा माणूस जो गरीब असतो तो, जो मॅजिशियन असतो तो आलाच नाही परत. तो वाट बघत बसतो त्याची पाणी भरून, माठात पाणी भरून तो त्याची वाट बघत बसतो. तो खोटं कोण खोटं बोलतं? कोणीच खोटं बोलत नाही. पण तो त्याचा स्वभाव बदलतो. त्याला पैसे मिळायला लागले की रवीला, कारण तो ग्रॉसरी शॉपवाला असतो ना, त्याला हाकलून देतो राजा. कारण तो आधी चांगला असतो आणि नंतर तो त्याचा पैसे मिळायला लागले की त्याचा स्वभाव बदलतो. तो आधी कसं करत असतो, गरीब माणूस कुणी जरी मागायला आला तरी त्याला देत असतो. पण नंतर तो काय करायला लागतो, फक्त पैसे जे देतात भरपूर त्यांनाच मी देणार, पैसे जे भरपूर देत आहेत त्यांनाच मी देणार, असं वागायला लागतो. म्हणून त्याचा स्वभाव बदलतो की नाही, तो स्वार्थी होतो की नाही. मग हे मॅजिशियनच्या लक्षात येतं आणि म्हणून मॅजिशियन त्याच्यातलं मॅजिक काढून टाकतो. कळलं? मग रवीच्या दुकानात परत कोणी लोक येतात, फक्त सामान घ्यायला येतात. परत पैसे म्हणजे ते जादूचं पाणी प्यायला येतच नाही कोणी, कारण सगळ्यांना कळतं ना त्या पाण्यातली जादू गेलेली आहे आता म्हणून. म्हणजे आता त्याच्या पाण्याने बरंच वाटत नाहीये म्हणतात आपल्याला, मग कशाला प्यायचं ते पाणी असं म्हणतात. मग त्यांनी काय करायला हवं होतं रवीनी? लोकांची सेवा करत राहायला हवी होती. पैशांसाठी तिकडे जास्त पैसे मिळत आहेत म्हणून गरीब लोकांना तसंच ठेवायचं आणि पैशांच्या मागं पळायचं, असं करायचं का? नाही. तो आधी कसं करायचा, सगळ्यांना चांगल्या मनाने जे मागल त्याला पाणी देत होता. तसं त्याच्याकडे जे कुणी लोक येतील त्यांना त्यांनी पाणी देत राहायला हवं होतं. पण त्यांनी पैशांसाठी जे पैसे देतात त्यांच्याकडे आधी जायला लागला, त्यांच्याकडनं जास्त पैसे घ्यायला लागला, म्हणून त्याच्या पाण्यातली जादू गेली. ह्याच्यावरून काय शिकलो आपण? आपल्याला पैसे मिळत आहेत म्हणून गरीब लोकांची सेवा करायची सोडायचं का? नाही. आपला मूळ स्वभाव लोकांची सेवा करायचं ते सोडायचं नाही. पैसे मिळाले तरी, खूप पैसे मिळत आहेत तिकडं पळायचं, म्हणजे चुकीच्या ह्यानी पळायचं नाही. जे लोक त्याच्या दुकानासमोर आले त्यांना आधी पाणी देऊन मग त्यांनी जायला पाहिजे होतं की नाही श्रीमंत लोकांकडे पाणी द्यायला. तर तो तसं करत नाही, म्हणून त्याच्या ह्याच्यातली मॅजिक जाती. आणि पहिल्यांदा त्याच्या ह्याच्यात मॅजिक कशामुळे आली? तो निस्वार्थ भावनेने त्यांनी त्या माणसाला मदत केली की नाही. निस्वार्थ भावनेने लोकांना मदत केली पाहिजे, जशी त्यांनी पहिल्यांदा केलेली होती तशी. आणि नंतर आपल्याला पैसे मिळायला म्हणजे लोकांचा आपल्यावर विश्वास बसला, आपल्याला एखादी गोष्ट जमती म्हणल्यावर आपलं बेस सोडून गरीब लोकांना सेवा करायची आहे हे सोडून फक्त श्रीमंतांना पैशांच्या मागं पळायचं का? नाही. ते पण चुकीचं आहे. कळालं? एनी डाऊट? हे सुधा मूर्ती यांचं बुक खरोखरच खूप छान आहे आणि सगळ्यांनी आपल्या मुलांसाठी नक्की आणा आणि नक्की वाचा.